क्रॉप इन्शुरन्स, आधार, पासबुक, सातबारावरील नावात थोडा बदल असला तरीही विम्यावर पाणी फिरणार. काय आहे शासनाने बदललेला नियम? नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. चला तर बघू नवीन काय विशेष. सरकारने पीक विमा योजना आधार संलग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपल्या आधार कार्डवरील नावाप्रमाणेच अर्ज भरणे आवश्यक आहे. तर आधारवरील नावाची नोंद आणि सातबारातील नोंदीत मोठी तफावत नसावी, यासाठी सरकारने अशी तफावत असेल तर दुरुस्ती करण्याचे आवाहन केले आहे. पण सोशल माध्यमांमध्ये भीती निर्माण करणारे संदेश फिरत आहेत. सध्या व्हॉट्सअपवर फिरणारा मेसेज असा की यावर्षी खरीप विमा भरताना नवीन नियम आला आहे. शेतकऱ्यांच्या आधार कार्ड, पासबुक आणि सातबारावरील नावात थोडा जरी बदल असेल तर विमा अर्ज फेटाळला जाणार आहे. राम ऐवजी रामराव, बालाजी ऐवजी बाळासाहेब, कासिम ऐवजी कासिम असे अनेक उदाहरणे देण्यात आली. तसेच आपल्या किंवा वडिलांच्या किंवा आडनावात बदल असतील तर ते बरोबर करून घ्यावेत, नाहीतर विम्याचे फॉर्म मंजूर होणार नाहीत असे म्हटले आहे. हा मेसेज ज्यांच्या मोबाईलवर आला त्या सर्वांच्या मनात भीती आली की आपलं नाव बरोबर तर आहे ना. त्यामुळे शेतकरी लगेच CSC केंद्र, बँक आणि तलाठ्याकडे जाऊन आपल्या नावाची शहानिशा करत आहेत. ऐन खरीपाच्या कामात आमच्या मागं हे काय लचाण लावलं असा रोषही शेतकऱ्यांमध्ये आहे. सरकारने निर्णय घेतला की पीक विम्याचा अर्ज भरताना तुमचे आधार कार्डवरील नावाप्रमाणेच अर्ज भरावा. म्हणजे तुमच्या आधार कार्डवर जर आडनावाने सुरुवात झाली असेल तर अर्ज भरताना आडनावाने सुरुवात करावी. आधार कार्डवर तुमच्या नावाने सुरुवात असेल तर तसा अर्ज भरावा. हा महत्त्वाचा बदल आहे. आधारप्रमाणे तुम्ही नाव टाकले नाही तर अर्ज बाद होऊ शकतो. हे झालं आधारप्रमाणे अर्ज भरण्याचं की जे अत्यंत महत्त्वाचे आहे. दुसरे म्हणजे सातबारा आणि आधारवरील नाव सारखे असणे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की शासनाचे अनुदानही आता आधार संलग्न खात्यात जमा होत आहे. त्यामुळे जवळपास सर्व शेतकऱ्यांचे नाव आधारप्रमाणे आहे. फक्त काही शेतकरी असू शकतात की ज्यांची नावे वेगळी असतील, पण हे शेतकरी गॅजेट किंवा शपथपत्र देऊन सातबारावरील नाव आधारप्रमाणे करू शकतात. आता काही वयस्कर शेतकरी आहेत की ज्यांचे थंब आधार घेत नाहीत. त्यांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही समस्या आधारची आहे, महसूल, कृषी विभाग किंवा पीक विम्याची नाही. सातबारा आणि आधारवरील नावात पूर्ण बदल नसेल तर काही अडचण येणार नाही. नाव संपूर्ण वेगळेच असेल तर ते मात्र बदलावे असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. तिसरे आहे पासबुक. तर पीक विम्याचा अर्ज भरताना आधार संलग्न बँक खाते असलेला नंबर द्यावा. बँकेत KYC केलेल्या जवळपास पूर्ण शेतकऱ्यांचे नाव आधारप्रमाणे आहे. त्यामुळे पासबुकवरील नावात तेवढी अडचण नाही. आता कृषी विभागाने हा निर्णय का घेतला तर मागच्या काही वर्षांमध्ये विमा योजनेत अनेक गैरप्रकार वाढले होते. काही शेतकऱ्यांचा विमा परस्पर लाटला जात होता. तसेच अनेक गैरप्रकार घडत होते. याला चाप लावण्यासाठी पीक विमा योजनेत मानवी हस्तक्षेप कमी करून तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने पीक विमा योजना आता आधार संलग्न करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच पीक विमा अर्ज भरताना आधारप्रमाणे भरावा लागणार आणि नुकसानीची रक्कमही आधार संलग्न खात्यातच जमा होणार. हा निर्णय यासाठी महत्त्वाचा आहे की कुणालाही तुमच्या नावावर परस्पर विमा काढून गैरप्रकार करता येणार नाही. केंद्र सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे आता प्रत्येक शेतकऱ्याच्या विमा
दाव्यावर काय निर्णय घेतला याची माहिती कंपनीला द्यावी लागणार आहे. त्यासाठी आधार क्रमांक महत्वाचा आहे. तसेच पीक विमा अर्ज भरताना आधारचा सर्व्हर महसूलचा सर्व्हर मधून जावे लागते. त्यामुळे सर्व माहिती सारखी असणे आवश्यक आहे. धन्यवाद.